विधानसभा निवडणूक जवळपास 1 वर्ष होत आलेलं आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बऱ्यापैकी या मतदारसंघामध्ये तयारी केली होती, परंतु महायुतीमध्ये इथे लोहा कंधार मतदारसंघाचं तिकीट हे राष्ट्रवादीला सुटल्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही आहे. तरी पण तुम्ही महायुतीचा प्रामाणिकपणे प्रचार केला. आता नेमकं बाळासाहेब कराळे यांचं काय चालू आहे? सर्वप्रथम लोहा कंधारमधील सर्व मायबाप जनतेस दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला ही दीपावली सुख समृद्धी आणि भरभराटीची जाओ, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. मी गेल्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी असो विधानसभेसाठी पूर्ण तयारी केली होती, परंतु महायुतीमध्ये सदर जागा ही राष्ट्रवादीला सुटल्यामुळे महायुतीचा घटक म्हणून या राज्याचे लोकप्रिय आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आदेश दिला होता की आपल्याला सर्वांना महायुतीचं प्रामाणिकपणे काम करायचं आहे. तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांनी आम्हाला तसे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आम्ही महायुतीचा प्रामाणिकपणे प्रचार केला आणि इथे महायुतीचे राष्ट्रवादीचे आमदारांना निवडून आणण्यासाठी निश्चित शिवसेनेनं पाठबळ दिलं. तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा प्रचार करून त्यांच्या उमेदवारांना विजयी केला, परंतु आता ज्या पद्धतीने जवळपास 1 वर्ष होत आहे, महायुतीच्या नेत्यांकडून किंवा विद्यमान आमदारांकडून तुमच्या पक्षाला शिंदे गटाला ज्या पद्धतीने सन्मानाची वागणूक भेटायला पाहिजे त्या पद्धतीने आता भेटत आहे. निश्चित आता महायुतीचा घटक म्हणून जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते प्रत्येक कार्यक्रमाला असो किंवा कुठे असो निश्चित आम्हाला त्या कार्यक्रमाला बोलवणं, त्या कार्यक्रमामध्ये मान सन्मान करणं ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. आणि सदर हे आमदार महायुतीच्या आम्हाला शिवसेनेला सोबत घेऊन चालतात. नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय वाद चालू आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची महायुती होईल का नाही अद्याप स्पष्ट नाही, परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती राहील असं मला वाटतं. एकंदरीत पाहता मी काही एवढा मोठा नेता नाही किंवा जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा एवढा मोठा मी हे नाही, एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. मी एवढं निश्चित सांगेल की महायुती आहे आणि आज अशोकराव चव्हाण साहेब आहेत भाजपाचे नेते, राष्ट्रवादीचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आहेत आणि नांदेड जिल्ह्याचे सर्वस्वी आमचे नेते लोकनेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील या तिघांनी बसून जर ठरवलं, आता ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे की आपलं ज्यांनी काम केलेलं आहे, आपलं ज्यांनी प्रामाणिकपणे आपल्याला मदत केली आहे त्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत. त्यामुळं यांनी महायुती करावी आणि तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावं हे माझी इच्छा आहे स्वतःची. लोहा आणि कंधारामध्ये जर आपण बघितलं तर इथल्या शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व हे तुम्ही करत आहात. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका निवडणूक आहे. या निवडणुकींना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात? निश्चित आमची मुंबई येथे आमचे युवा नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये शिवसेनेकडून नगरपालिका ह्या ताकदीने लढवण्याचे आम्हाला संकेत दिलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही लोहा आणि कंधार नगरपालिकेच्या पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. आपण जर बघितलं आता सध्या तर भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शिंदे आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे दोघंजण तुम्ही युती करतात. कंधार नगरपालिकेसाठी तुम्ही किती जागा लढवणार आहात आणि त्यासाठी तुम्ही प्रस्ताव दिलेला आहे? आम्ही कंधार नगरपालिकेमध्ये आमचं जास्त नसल्यामुळे 3 ते 4 जागेवर आहे, परंतु आम्ही लोहा नगरपालिकेमध्ये 5-6 जागा लढू शकतो आम्ही आणि 5-6 जागा जिंकू शकतो. त्यामुळं असा आम्ही प्रस्ताव आमचे नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील, आमचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्याकडे मी अशी मागणी केलेली आहे. लोहा आणि कंधार नगरपालिका हे तुम्ही पूर्णपणे ताकदीने लढवणार आहात आणि आता याच्यानंतर जिल्हा परिषदचे आरक्षण सुटलेलं आहे, पंचायत समितीचं आरक्षण सुटलेलं आहे. तुम्ही कोणत्या गटामधून लढवणार आहात? गेल्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी विधानसभेचा प्रचार करत होतो, जेव्हा विधानसभेला मी केलं होतं प्रचारामध्ये पूर्ण सामील होतो माहितीमध्ये. आता आमची स्वतःची इच्छा आहे की बाबा आता तुमच्या निवडणुका झालेल्या आहेत, मी सावरगावमधून निवडणूक लढवणार आहे
आणि माझं सावरगावमधून निवडणूक लढवण्याचं निश्चित झालेलं आहे। तरी माझी दोन्ही महायुतीच्या सर्व घटक पक्षांना विनंती आहे की महायुती म्हणून आम्हा कार्यकर्त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक महायुतीकडून लढवण्याची संधी निश्चित, कारण मी शिवसेनेचा इथला शिवसेना उपजिल्हा प्रमुख असल्यामुळे मला सावरगावमधून निश्चित संधी मिळेल याची मला खात्री आहे। तुम्हाला काय वाटतं, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जो वाद आहे ते मी त्या वादावर बोलला एवढा मोठा कार्यकर्ता नाही आणि त्या याच्यावर बोलण्याची माझी इच्छा सुद्धा नाही। त्याच्यामुळं तुम्हाला मात्र चांगलं माहीत आहे की त्यांचा वाद मिटू शकतो का किंवा नाही मिटू शकतो हे ते दोन नेते ठरवतील। हेमंत पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर यांची थोडीशी जवळीक आलेली आहे आणि हे दोन्ही मिळून अशोकराव चव्हाण यांच्यावर राजकीय टीका करत आहेत, त्यामुळे भाजप तुमच्यासोबत येईल असं वाटतं? एकंदरीत बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम शिवसेना रुजवण्याचं काम हेमंत भाऊंनी केलं आणि आज 3 आमदार शिवसेनेचे निवडून आणण्याचं काम आमचे नेते आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांनी केलेलं आहे। म्हणून हेमंत भाऊ पाटीलांनी जर ठरवलं तर या नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जादूची कांडी कुठं फिरवायची हे भाऊला चांगलं माहीत झालेलं आहे आणि निश्चित भाऊनं जशी चाबी फिरवताल तसं निश्चित काहीतरी चमत्कार, जेव्हा जेव्हा भाऊ काहीतरी हे करतात तेव्हा तेव्हा चमत्कार घडतो। निश्चित येणाऱ्या ह्या जिल्हा परिषद असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो की नगरपालिका असो, याच्यामध्ये हेमंत भाऊच्या नेतृत्वाची चुणूक निश्चित आपल्याला दिसून येईल। तुम्ही जवळपास सावरगाव सर्कलमधून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आहे, या निवडणुकीमध्ये तुमचा नेमका अजेंडा काय असणार आहे? मी 2012 मध्ये हे सावरगाव सर्कलमधून निवडणूक लढवलेली होती आणि मी ह्या सावरगाव सर्कल असो की पूर्ण लोहा कंधार तालुक्यामध्ये असो, मी कधीही कुठल्याही या भागामध्ये गेलो नाही असा कुठला भाग नाही आणि मी सतत या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे। या लोकांच्या अडीअडचणीमध्ये मी आहे आणि माझ्या पक्षाचा अजेंडा घेऊन मी माझ्या पक्षाचे माझे नेते आदरणीय या राज्याचे मुख्य नेते शिवसेनेचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या काही योजना केलेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचलेल्या आहेत, लाडकी बहीण असो, अनेक योजना जे साहेबांच्या आहेत, त्या योजनाचा परिपूर्ण फायदा हे लोकांना भेटलेला आहे। म्हणून आम्ही ज्या शिवसेनेने जे जे काही विकास कामे केले त्या विकास कामाच्या जोरावर मी ही निवडणूक सावरगाव सर्कलमधून लढणार आहे आणि निश्चित आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे युवा नेते आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे नांदेड जिल्ह्याचे भाग्य विद्यार्थी हेमंत भाऊ पाटील, आमच्या या भागाचे आमदार आदरणीय माझे मित्र आदरणीय आनंदरावजी भोंडारकर हे निश्चित मला याच्यामध्ये पाठबळ देतील आणि सावरगावमधून मला निश्चित या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे। आपण 1 वर्षापासून जे राजकारण जर आपण बघत आला यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि एकनाथ पवार हे एकमेकांवर टीका करत आहे, याकडे तुम्ही कसं बघता? महायुतीचे एक सांगतो तुम्हाला, मी शिवसेनेत मध्ये असताना सुद्धा एकनाथ पवार शिवसेनेत आहे। मराठा आरक्षणाच्या नावाखाली त्यांनी शिवसेनेमध्ये हे केलं आणि लगेच सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शिवसेनेकडून निवडणूक लढवल्यानंतर लगेच कमी किमान 1-2 महिने 4 महिने सुद्धा न जाता लगेचच्या लगेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आज ती इथे येऊन कंधार लोहा तालुक्यामध्ये आमदारावर असो किंवा कोणावर बोलतायत, समजा संजय राऊत साहेबांवर बोलले, त्याच्यावर बोलते। माझी एक अशी आपल्याला विनंती आहे, माधवराव, एक लक्षात ठेवा, हा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ आहे। टीका करण्यापेक्षा आता आपल्या लोहा कंधार मतदारसंघामध्ये कामच राहिलेलं नाही। काही कोणाला काहीतरी खुश करण्यासाठी सकाळी 9:30 वाजता कंप्लीट संजय राऊत साहेब टीव्हीवर येतात आणि हे एकनाथ पवार दर आठवड्याला असो की दर 4-5 दिवसाला आल्यानंतर जे संजय राऊत जी रोजची भूमिका टीव्हीवर येऊन करतात त्याचप्रमाणे हा एकनाथ पवार हा टीव्हीवर येऊन मीडियामध्ये येऊन काहीतरी बरबळून जातो। फक्त एक प्रकाश झोतात राहण्यासाठी हे नाटक त्यांचं सुरू आहे। हे कंधार लोहामधील जनतेला सर्व माहीत झालेलं आहे। म्हणून एकनाथ पवारवर बोलावं एवढं तेवढे मोठे नेते नाहीत ते आणि तेवढं काय त्यांचं हे नाही। समजा या मतदारसंघामध्ये आता एकनाथ पवार हा पॅटर्न संपलेला आहे।